आज हम लोग है ना सेकंड पोएम करेंगे। योगी सर्व का सुखदाता। बहुत मेन पोएम है ये। दोनों जो अभंगवाणी है, दोनों जो संतवाणी है, उसमें से एक जरूर आने ही वाला है। तो एकदम अच्छे से करना, फिर बाकी का दूसरा इसमें से एक आएगा। तो बोर्ड में ये तुम लोग को बताया गया, मैं अच्छे से चांस है, ये अच्छे से पढ़ेगा साल भर तो इसका बहुत तुम लोग को बेनिफिट मिलेगा। अच्छे से देखो, क्योंकि बाद में आगे आगे जैसे ऐसा क्वेश्चन होता है तो फिर बाद में ये भूलने को होता है। तो इसके लिए इसके शॉर्टकट मेथड में जिधर जिधर बोलती है वो सब लिखते जाओ। तो तुम लोग को कभी भी अपना टेक्स्ट बुक खोलेगा तो मालूम पड़ेगा कि यस ये था। तो अभी संत एकनाथ महाराज का मैं थोड़ा सा तुम लोग को छोटा सा स्टोरी बताएगी। और ये अभंगवाणी, ये संतवाणी क्यों आया। संतवाणी में तुम लोग को लास्ट लेक्चर में बताया था, संतांच्या तोंडून बोलले गेलेले बोल त्याला म्हणतात संतांची वाणी। तो ऐसे ये जो संतवाणी है, महाराष्ट्रात खूप सगळे संत होऊन गेले आहेत, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, जनाबाई। तो असे संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ नामदेव, तर संत एकनाथ महाराज खूप दयाळू होते। सगळे धर्म, सर्व धर्म समभाव मानत ते, मन होते। पण कधीही त्यांनी भेदभाव नाही केला समाजात, की वेगळ्या वेगळ्या जातीचे शूद्र लोकांना सुद्धा त्यांनी जवळ केलं। एवढंच काय, तर एकदा संत एकनाथ महाराज इतके दयाळू होते की एकदा त्यांच्या घरी पुरणाच्या पोळ्या चालू होत्या, करत होती त्यांची बायको, आणि एकदम एक कुत्र आला आणि नकळत एक पोळी पळून नेली त्यांनी, एकदम जोरात, असं लक्षात नसताना। तर संत एकनाथ महाराज काय करायचे, पटकन त्याच्या मागे तुपाचं भांड घेऊन गेले। अरे तू पुरन का पोली चपाती लेके गया है, लेकिन उसके ऊपर घी तो लेके जा। इतके दयाळू होते संत एकनाथ महाराज। त्यांच्या घरी कोणीही कधीही जेवायला येत असे, कधी त्यांची बायको आळस करत नसे। बऱ्याच वेळा परमेश्वर त्यांच्या घरी राहून त्यांची सेवा करून गेले। श्रीखंड्या म्हणून एक मनुष्य मुलगा कामाला होता, तो श्रीखंडा म्हणजे साक्षात विठ्ठल गॉड। तर तुम्हाला माहितीये की महाभारत झालं, आणि मग त्यावेळेस काय झालं होतं की त्यावेळेस एक कौरव आणि पांडव। एक मिनिट विद्या मिस। हा मॅम, आवाज नाही येते। अच्छा, मग परत चालू करते मी, पण माझं म्यूट मध्ये आहे हे। अरे मानस, आवाज जात नाहीये। मानस, शुभम, आवाज जात नाही त्यांना। श्वेता मॅम, आता येतोय, मगाच जर येत नव्हता, आता हा, आवाज येतोय। मला परत मुलांनी काय उत्तर दिले अगं, मी गुड आफ्टरनून म्हटल्यावर मुलं पण बोलले माझ्याशी गुड आफ्टरनून म्हणून। हा काय हाँ मिस, मला आवाज आ हा रही है। आता येतोय, कंटिन्यू करा। हा, मुलांना तुम्हाला आवाज येतोय, मी काय बोललो ते कळलं? हाँ मिस। ओके। तर मग कुठपर्यंत आलो होतो। संत एकनाथ महाराज, तुम्हाला माहितीये महाभारत झालं। महाभारतात काय झालं होतं, तर महाभारतात सगळे पांडव, 5 पांडव एकीकडे आणि कौरव एकीकडे होते। तर मग त्यावेळेस पांडव घाबरले, आणि पांडव म्हटले की नाही, हे सगळे माझे नातेवाईक आहेत, आजोबा आहेत, माझे भाऊ आहेत सगळे, मी यांच्यावर शस्त्र कसं उचलणार, मी नाही लढू शकत, मी युद्ध नाही करू शकत। मग ह्या 5 पांडवांकडे कोण होतं, फक्त श्रीकृष्ण भगवान, आणि त्यांच्याकडे काही जास्त शस्त्र वगैरे नव्हतं। पण श्रीकृष्ण भगवान जरी असले तरी युद्धात ते काही युद्ध प्रत्यक्षात खेळणार नव्हते, ते फक्त बसून त्यांना मार्गदर्शन करणार होते, तरी पांडवांना चालणार होतं। आणि मग हे पांडव जेव्हा घाबरले आणि युद्ध करायला नको म्हटले, तेव्हा श्रीकृष्णाने काय सांगितलं, ह्या ना माता ना पिता ना बंधू ना सखा ना सोयरा, एकी लक्ष युद्ध। आणि त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताने रणांगणावर जी गीता सांगितली, श्रीमद भागवत गीता, या 5 पांडवांना बोध दिला। मग ती संस्कृत मध्ये होती, मग सगळ्यांना संस्कृत समजत नाही। मग
ते त्याचं अनुकरण संत एकनाथ महाराजांनी सर्वसामान्यांना भागवत गीता समजावी म्हणून मी स्वतः वाचलेली. अतिशय सुंदर आहे. आपण कसं राहायला पाहिजे, आपण कोणत्या कोणत्या युनिटनं येऊन गेलो, सगळं त्या डीप मध्ये आहे. आपला स्वभाव कसा असतो, म्हणजे पूर्वी बघा कसा लिहून ठेवले. जे तामसी लोक असतात ते पटकन पटापट पटापट राग करणारे असतात आणि त्यांना आंबट चिंबट आवडतं खायला, तिखट आवडतं खायला. सात्विक भोजन असे ते त्यांचं एकदम स्वभाव वेगळा असतो. तो उसका नेचर का हमारा स्वभाव तक उसमें है. भागवत में एकनाथ भागवत मैंने खुद ने रीड किया है. तो अशा वेळेस सगळ्यांना समजावं म्हणून एकनाथ महाराजांनी भागवत काढला. तो कसा होता, मराठीतला आहे, म्हणून मराठीतनं त्यांनी काय काढले, एकनाथी भागवत त्यांच्या नावाने त्यांनी प्रसिद्ध केला. तर मग हे सुद्धा कसे आहेत, भागवत संप्रदायातले आहेत. भागवत संप्रदाय म्हटलं की काय आलं, विठ्ठल भगवंत, म्हणजे जे पंढरपूरला विठ्ठल गॉड आहेत आणि श्रीकृष्ण भगवंत आणि 108 रूप लिया था, तो उसमें से. तर ते जे कोणी भागवत धर्मातले असेल ते सगळे कुणाला पूजणारे असतात, विठ्ठलाला पूजणारे असतात. मग तुम्हाला इथे आउटसायडरचे क्वेश्चन बघा, अतिशय मेन. मागचा जो होता तो वारकरी संप्रदायातला होता. कृष्ण अंकिलामी दास तुझा हा उतारा, म्हणजे हे कोणत्या संप्रदायातील आहे नामदेव, तर ते त्याच्यात होतो. बघा, कन्फ्युज व्हायचं नाही. त्याच्यात होतो वारकरी संप्रदाय. आणि याच्यात काय दिलंय, योगी सर्वकाळ सुखदाता संत एकनाथ महाराज यांनी, म्हणजे कोणत्या संप्रदायातील आहे, भागवत संप्रदायातील आहे. आणि हा उतारा, प्रस्तुत उतारा कशातून घेतलाय बघा, खाली दिले एकनाथी भागवत, म्हणजे एकनाथ महाराजांनी स्वतः आपल्या हाताने लिहिलेली भागवत. इथे बघा, वारकरी संप्रदायना न देता भागवत संप्रदाय दिले आणि मागे वारकरी संप्रदाय दिले. तर तुम्हाला दोन्ही संप्रदाय कोणते कोणते आहेत नीट लक्ष ठेवा. इथे भागवत संप्रदाय, मागे वारकरी संप्रदाय. थोडासा एक शब्दाचा फरक आहे, पण शब्दांचा अर्थ जर बदलला तर 1 मार्क तुमचा जाऊ शकतो. आणि अतिशय मेन क्वेश्चन आहे हा. हा विचारला जातो, पॅरेग्राफ देणार नाही आणि हा आउटसाइडरचा क्वेश्चन असेल म्हणून तुम्हाला सांगते की अजून एक क्वेश्चन विचारले, कोणत्या शतकातील होते. हे 16व्या शतकात होते. 16th सेंचुरी में वो होके गए. तो आता योगी कुणाला म्हणतात, योगी म्हणजे ऋषी, महात्मा, संन्यासी, साधू, जे नेहमी परमेश्वराशी नाते जोडलेले असते. त्यांचं ईश्वराला प्राप्त करण्यासाठी ते सतत सर्व काळ नामस्मरण करत असतात. ते योगी, ते संत. तुम्ही बघा, कुंभमेळा होतो नाशिकला, नंतर उज्जैनला, नंतर याला काशीला, तिकडे बनारस, 3 ठिकाणी होतो मला वाटतं. हा, काशी ठिकाणीच होतो. तर त्यावेळेस कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे साधू येतात आणि हा कुंभमेळा 12 वर्षातून एकदा होत असतो. मग ते जंगलात असतात, तपश्चर्या करत असतात, कुठून कुठून येतात. मग ते जिवंत कसे राहतात, म्हणजे इतकी त्यांची तपश्चर्या की त्यांना, म्हणजे आपण काय बोललो काय नाही सगळं त्यांना म्हणजे समस्त. सरकार सुद्धा त्याला खूप बढावा देतो. सरकार सुद्धा त्यांना चांगलं चांगलं पाठवतो तिथे, त्यांना खायला वगैरे. इतकं म्हणजे ऋषींचं महत्व आपल्या देशात आहे. कारण आपला जो भारत भूमी आहे तो साधू संतांचा देश आहे. हिमालय आहे, अनेक जण इकडे तिकडे जंगलात जाऊन तपश्चर्या करतात. मग असं हे जे योगी पुरुष आहे तो धर्तीवर येतो, म्हणजे तो देवाचाच अवतार असतो. देवानीच अवतार घेतलेला असतो मानव कल्याणासाठी, मानवाचा उद्धार होण्यासाठी, मानवाला मोक्ष मिळण्यासाठी, मनुष्य चांगल्या रस्त्यावर जाण्यासाठी. परमेश्वर कोणत्या रूपात येतो, योगीच्या रूपात येतो. आणि तो नेहमी, जो योगी तो नेहमी सुख देतो, तुम्हाला नेहमी तुमच्या लाईफला चांगलाच घडवतो. म्हणून या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळतो की तुम्ही बघा, मी कविता थोडं, म्हणजे जी अभंग आहे ही संतवाणी आहे, मी थोडी लेट का घेते, कारण ह्याच्यातनं तुम्हाला स्वमत कसं विचारलं जाईल, की तुमचे जे काही
मित्र असतील ते चांगले असावेत. सगळ्यांच्या सवयी कशा असाव्यात? चांगल्या सवयी असाव्यात. आपल्या देशात बघा अनेक लोक होऊन गेलेत. गौतम बुद्ध, मदर तेरेसा, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, जे संन्यासाच्या रूपात येऊन गेलेत. त्यांनी काय केलं? मानव अवतार घेऊन त्यांनी लोकांना जनसेवा केली. म्हणजे चांगले मित्र असले, तुमच्या सवयी चांगल्या असल्या तर तुम्ही नक्कीच कुठे जाणार? एक चांगल्या स्टेटसला तुम्ही पोहोचणार. म्हणून तुम्ही ह्या संतवाणीद्वारे काय सांगायचा प्रयत्न केलाय की तुम्ही संगत चांगली ठेवा. वाईट संगतीने तुमचं काय होणार? नेहमी तुम्ही तुमच्या ज्या ट्रॅकवरून चाललाय त्याच्यात फेडअप होणार. मग ह्या संत एकनाथ महाराजांनी काय सांगितलंय की त्यांनी काय काय लिहिलं बघा. एकनाथी भागवत बघा इथे खाली दिलेला आहे. एकनाथी भागवत मधलाच हा संतवाणी घेतलेला आहे. मग त्यांनी काय काय लिहिलं? तर त्यांनी एकनाथी भागवत लिहिलं. नंतर रुक्मिणी स्वयंवर. रुक्मिणी स्वयंवर काय आहे? ज्या बायकांचं ज्या मुलींचं लग्न होत नाही ना तर ते पुस्तक वाचतात. रुक्मिणी स्वयंवर त्यांचं लग्न होतं असं म्हटलं जातं. तर त्यांनी त्याच्यासाठी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. त्याच्यानंतर काय लिहिलं? भावार्थ रामायण लिहिला बघा. आणि नंतर म्हणजे हे काय झाले? तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ॲरो करा. ते 3 इथे बॉक्स करा आणि तिथे नाव द्या टेक्स्टबुक मध्ये की हे त्यांचे ग्रंथ आहेत. 3 ग्रंथ आहेत. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण. आणि एकनाथ महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? भागवत ग्रंथ लिहिला. ग्रंथ कोणता लिहिलाय? भागवत ग्रंथ लिहिलाय. नंतर इत्यादी हे सगळे वेगवेगळे ग्रंथ आहेत पण मोठा ग्रंथ भागवत लिहिलेला आहे. नंतर अभंग, आख्यान, गवळणी, पदे, भारुडे असे बहुआयामी म्हणजे वेगवेगळे लेखन त्यांनी केलेले. मग तुम्हाला इथे क्वेश्चन विचारला जाईल की एकनाथ महाराजांची लेखन संपदा कोणती होती? मग बघा इथे अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुड तुमच्या टेक्स्टबुक मध्येच लिहा. लेखन संपदा कोणती? क्वेश्चन मार्क टाका आणि तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधून तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. हे सगळे एक एक क्वेश्चन, एक एक लाईन सोडून मोठ्या मोठ्या अक्षरात. कितीही टफ क्वेश्चन विचारला, कितीही टफ पेपर निघाला तरी तुम्हाला एकदम इझी जाणारच, कारण तुम्ही इतकं डीप मध्ये जाताय. नंतर बहुशुश्रुता, समन्वयशीलता, सामान्याच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिक, पौराणिकता, कथा संदर्भ, सुबोधता हे एकनाथ महाराजांच्या काव्याचे विशेष. आता तुम्हाला इथे विचारलं जाईल की एकनाथ महाराजांच्या लिखाणाचे विशेष काय? मग समन्वयशीलता म्हणजे सगळ्यांना मी तुम्हाला सांगितलं ते भेदभाव करत नव्हते. शूद्र जात असो किंवा कुठल्याही जातीचा असो. एकदा तडफडत एक माणूस रस्त्यावर असा पडला होता. एकनाथ महाराज म्हणजे तो खालच्या जातीचा होता. सगळ्या गाववाल्याने एकनाथ महाराजांना वाईट टाकलं, बोलणं बंद केलं. पण एकनाथ महाराज तिथे पाणी घेऊन गेले त्या माणसाला प्यायला. त्यांनी म्हणजे सगळे संत होऊन गेले. त्यांनी कशात देव पाहिला? माणसाच्या अंतःकरणात देव पाहिलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलं इथे? समन्वयशीलता म्हणजे सगळ्यांना सारखेपणा दाखवलाय. जे सामान्य लोक आहेत त्यांची प्रोग्रेस झाली पाहिजे त्याविषयी तळमळ होती. मग त्यांची अलंकारिकता म्हणजे त्यांच्या भाषण बघा. त्यांनी जास्त शिक्षण कुठं न घेता सुद्धा त्यांना कसं हे ज्ञान झालं. त्यांची इतके संस्कृत शब्द, त्यांचे इतके उच्चार, त्यांचं लिखाण आम्हाला किती अभ्यास करावा लागतो. मग अलंकारिकता, पौराणिकता म्हणजे जे जुने देव देवता यांचे कथा संदर्भ अनेक त्यांच्या कवितांचे म्हणजे हे काव्यांचे त्यांचे विशेष आहे. मग तुम्हाला इथे वाईटचं आउटसाइडरचा परत एक क्वेश्चन विचारला जाईल. काव्याचे किंवा लेखनाचे विशेष कोणते? ही सगळी लाईन येणार. पण मेन सगळ्यात हे एवढं डीप मध्ये आहे त्यापेक्षाही सगळ्यात मेन एक म्हणजे हा कोणता संप्रदाय? भागवती संप्रदाय. अतिशय मेन आहे हा. आणि कशातून घेतलाय? एकनाथी भागवत. आणि कोणत्या सेंचुरीत झाले? 16व्या. हे 3 खूप मेन आहेत. आणि मग टीचरला जर जायचं असेल तर ह्याच्या पुढे जर डीप मध्ये जायचं असतं. पण हे 3 तर तुम्ही नीट लक्ष ठेवून करायचे.
नंतर बघा ह्याच्यात काय दिलंय आता, योगी सर्व काळ सुखदाता. म्हणजे जो साधू आहे, जो महात्मा आहे, जो संन्यासी आहे, त्याच्या जर तुम्ही सोबत असाल तर तो नेहमी तुम्हाला सुखच देणार, तो कधीही तुम्हाला दुःख नाही देणार. मग ह्याच्यात कोणाकोणाचं उदाहरण दिलंय, एक पाणी आणि एक साधू यांचं उदाहरण दिलंय. आता बघा इथे हे पाणी आहे आणि हे साधू आहे. तर साधू बघा माझ्या मागे कोण आहे, तर माझ्या मागे संत विवेकानंद आहे. त्यांची उंची कशी आहे, उच्च आहे. त्यांचा दर्जा कसा आहे, उच्च आहे. ते किती वर्ष झाले त्यांना जाऊन या धर्तीवरून, पण त्यांचे जे बोध आहेत, त्यांनी जे आम्हाला सांगितलेले चांगले चांगले विचार आहेत, ते अजूनही आम्ही काय करतो, अजूनही ते आम्ही रेफर करतो. अजूनही त्यांचे विचार आम्ही रेफर करतो, विचारात घेतो, त्यांची भाषणं ऐकतो. किती ठिकाणी ते गेले, लंडन, अमेरिका, तिथं त्यांचे भाषण झालं. तो असे जे योगी, बघा स्वामी विवेकानंद कोण होते, योगी होते. मग ह्या योग्याच्या सानिध्यात राहिल्यावर बघा ना, अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, आता नरेंद्र मोदी, लग्न न करता सगळं आपलं आयुष्य दुसऱ्यासाठी वेचलं, दुसऱ्याच्या सुखासाठी वेचलं. स्वतःचा त्यांनी सुखाचा होळी केली, स्वतःच्या सुखाची होली बना दिया उन्होंने. और जो लोग इह लोग पे, ये धरती पे जो आए वो साधु है, वो सन्यासी. तो उनका दर्जा ऊपर है, तो वो ऊपर का लेने का और पानी जो है वो नीचे लेने का. इतना कंसेप्ट अगर ध्यान में रहा तो तुम लोग को ये अभंग बहुत अच्छे से ध्यान में है. साधु का दर्जा हमेशा ऊपर बताने का और पानी का दर्जा ऊपर नीचे बताने का. पानी का क्यों नीचे बताने का, दोनों भी मानव कल्याण के लिए आए हैं धरती पे. पानी भी मानव कल्याण के लिए आया है, साधु भी मानव कल्याण के लिए आया है. लेकिन पानी कैसा होता है कि हम लोग को सब कुछ एक बार पानी मिला तो चलता है क्या, नहीं. इतना भी होने दो, सब कुछ वो काम करता है. पानी, स्नान करते हैं, कपड़ा धोते हैं, बर्तन घसते हैं, खाना बनाते हैं, प्यास बुझाते हैं. ऐसा ये जो पानी है, तुम लोग को ऐसा क्वेश्चन भी रहेगा आउटसाइडर का बहुत मेन, और ये स्वमत में आएगा, पाण्याचे महत्व तुमच्या जीवनातील या कॉम्पोजिशन में आएगा, तुमच्या जीवनातील पाण्याचे महत्व सांगा. तर पाणी कसं आहे, एकदा पिलं थोड्या वेळ छान वाटतं. कशाला छान वाटतं, तुमच्या जिभेला छान वाटणार, तुमच्या पोटाला छान वाटणार. परत 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 पाण्याची तहान लागणारच, संपत नाही. ते क्षणिक सुख आहे पाणी. पण योगी तुमच्या सानिध्यात आल्यावर त्यांनी तुम्हाला चांगले चांगले विचार तुमच्या जर घडवले आणि ते शेवटपर्यंत जर तुम्ही लक्षात ठेवले, तर तुमचा सगळ्या शरीराचा पाठ ना पाठ आनंदित होईल. म्हणजे पाण्यापेक्षा कोण श्रेष्ठ इथे, योगी. मग बघा इथे प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना, कम्पेअर केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे विविध उदाहरण लिहा तिथे. उदाहरण म्हणजे दृष्टांत, म्हणजे उदाहरण. हे वेगवेगळ्या उदाहरणातून, हे वेगवेगळ्या दृष्टांतातून संत एकनाथांनी स्पष्ट केले. तुम्हाला मी मागच्या कवितेत, मागच्या अभंगातच सांगितलं की प्रत्येक शब्द लिहित चला, समानार्थी येणार. एटलीस्ट पोएम कि 2 मार्क्स का जो तुम लोग को आने वाला क्वेश्चन है रसग्रहण में, वो रहेगा मीनिंग्स और अपोजिट. या देंगे 2 लाइन और उसको एक्सप्लेन करो, या देंगे मीनिंग या अपोजिट. तो वो मीनिंग्स और अपोजिट इधर उधर ढूंढने का जरूरत नहीं है. एक ना एक वर्ड्स का मैं तुम लोग को अभी का अभी तुरंत बताएगी. तुम लोग लिखते जाओ, और जैसे ही लिखेंगे वैसा ही क्लास खत्म होने के बाद तुम लोग अपना ट्यूशन में बुक में सब सिंपल
अलग अलग एक एक लाइन छोड़ के अच्छे से लिखो और तुरंत बाहर, तो वो मार्क्स तुम्हारा जाएगा ही नहीं। थेम थेम तळे साचे, यानी बूंद बूंद से सागर बनता है। ये तो कल करे सो आज, आज करे सो आज, कल में परलय होगी, भौरी कलेगा कब, हम लोग बाद में बोलते हैं, बाद में आता ही नहीं, आगे आगे पोर्शन पढ़ता जाता है। इसके लिए तुरंत ही तुरंत तुम लोग प्लीज लिखते जाओ। मेरा काम है बोलना, तुम्हारा काम है घर में करना, और तुम लोग जरूर करेंगे। ये ट्रिक्स मालूम होना चाहिए कभी क्या करना है। ये तो आइन मूवमेंट में सब लेके बैठते हैं, हो गया सब, स्कूल में इधर उधर सब बताते हैं, लेकिन ऐसा डीप में नहीं बोलते हैं। मैं शुरू में बता रही तुम लोग को कि अभी ये मीनिंग्स अपोजिट एक एक पेज पे और अच्छे से बैठ करो। मिलता है तो जितना तुम लोग को वचन लिंक भी मिलेगा वो भी तुम लोग उसमें डाल दो, तो ताकि कुछ भी तुम्हारा हाथ से छूटेगा नहीं, शुरू से ही आगे आगे बढ़ेगा। तो अभी इसमें से देखो, योगी सर्वकाळ सुखदाता हा उतारा कशातून घेतला? एकनाथी भागवत शासकीय प्रत अ7। आता शासकीय प्रत अ7 लिहायचं तर लिहा, त्याला एवढं नाहीये, पण ओनली एकनाथी भागवत वो बहुत मैंने उसको सर्कल करो। और वो ओवी कितना है, अभंग क्रमांक, वो सब उतना नहीं है डीप में जाना है, मेन इतना ही है एकनाथी भागवत। क्या बताने का ट्राई किया है इसमें? देखो अभी, जेवी चंद्र किरण चकोरासी, पंखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांसी मृदुत्व। दर्शन पुढचं रीड कर बरं, पुढची लाईन तिसरी। सगळ्यांनी लक्ष द्या, एकदा पोयम बघा, कविता बघा कशी, अभंग बघा कसा आहे, एकदम हटके, एकदम वेगळा, तुम्हाला समजणार नाही इतके अवघड शब्द संस्कृतचे। तिसरी लाईन वाच, सगळ्यांनी लक्ष द्या, फक्त छोटी आहे, हा वाच। जळ विहिरीवर जळ विहिरीवरी शाडी मळ, योगी या स्वभाव्य करी नर्मळ, हम्म, उदक सुखी करी एक वेळ, हम्म, योगी सर्व काळ सुखदाता, उदकाचे सुख सुख ते किती, हम्म. सवेची शेणे ऋषिक तृषी ते होती, योगिया ते स्वानंद तृती, सुख सुखासी सुखासी। हम्म, विकृती हे नाही, हम्म. उदकाची उदकाची जे मधुरता, ते रसनेसीची तवता तत्व। तत्वता, योगियाचे गोडपण पाहता, हम्म. होय होय नव निवविता सर्व सर्व इंद्रिय। इंद्रिय, मेघमुखे अधपतन, उदकाचे दे दोन्ही साल, हम्म. उदपाते निवती जन, अन्नदान सकळासी, ते हम्म. तैसे योगियासी खाळू ते येणे, ते हम्म. इहलोकी जन्म पाहावे, जन नववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उधार। कुछ भी समझ में नहीं आ रहेगा, मुझे ऐसा लगता है। किसी को कुछ समझा क्या? बताओ बच्चे लोग, थोड़ा सा तो कुछ समझा क्या इसमें से? तुम लोग को अंडरस्टैंड हुआ है कि थोड़ा सा? हाँ या ना बताओ। हाँ, दिव्येश, ज्योतिका, जॉनसन, सर्वेश, तन्वी, ऋषिका, अंशिका, अक्षय, कुछ समज लगा है तुम्हाला? काही समज लगा याच्यातलं? हाँ या ना तर बोला ना। नो, गुड। एवढे तर माझी, मी तू माणूस आहे यार, मी पण तुमची एवढी नावं घेते, हा ना तर बोलत जा।
दिस इज रिस्पेक्ट. आणि चांगलं वाटतं मला पण. येस मॅम, नो मॅम. एवढं घाबरल्यासारखं असं का बसतात तुम्ही? बघा आता. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पंखोवा जीवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांसी मृदुत्व. दोन एक्झाम्पल दिलेत पहिल्याच लाईन मध्ये बघा. जेवी लिहा तिथे जेव्हा, चंद्रकिरण चकोरासी. चकोर हा एक पक्षी आहे आणि तो पक्षी काय करतो? फक्त चंद्राचं किरण पिऊनच तो जीवन जगत असतो. त्याला इतकं तो वाट बघतो, त्याला तुम्ही काही करा पण तो काही केल्या दुसरं काही नाही, फक्त चंद्राचे जे किरण येतात रात्रीचे, जे रेज असतात ते तो पितो आणि त्याला त्याच्याने जीवन मिळतं, आयुष्य. मग तो वाट बघतो चंद्रकिरणाची आणि समाधान होतो. कधी समाधान होतो? चंद्राचं किरण पिऊन. कुणाला आनंद होतो? चकोर पक्षाला आनंद होतो. चकोर पक्षाचं जेवण काय आहे? चंद्राचं किरण. ही काल्पनिक आहे असं म्हटलं जातं. जेवी चंद्रकिरण चकोरासी, जेव्हा चंद्राचे किरण चकोर पक्षाला मिळतात त्याला आनंद होतो. दुसरं बघा एक्झाम्पल, पंखोवा जेवी पिलियासी. पंखोवा लिहा तिथे तुम्ही पक्षिणीचे पंख. जेवी पिलियासी, हे जे तुम्हाला माहितीये का, हे पक्षी असतात आणि ते उडतात, पुन्हा घरी येतात आणि आपल्या जे घरात छोटे छोटे पिल्ल असतात त्यांना काय देतात? ते ऊब देतात, त्याच्यावर बसतात. ते पंखाच्या उबाने त्यांना काय होतं? सुरक्षितता मिळते. पुन्हा पिल्लांना सेफ वाटतं त्यांना. कारण का? त्यांना तो आधार वाटतो आईचा. मग पिलांना सुरक्षितता देणार कोण? असा क्वेश्चन येणार तुम्हाला. पिलांना पिलियासी बघा, तर पिलांना कशाने सेफ वाटतं? कशाने सुरक्षितता मिळते? कशाने त्यांना आधार मिळतो? तर त्यांना आधार पक्षिणीच्या पंखाने आधार. तर पंखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख. तुम्ही आन्सर मध्ये लिहिताना पक्षिणीचे पंख हेच आलं पाहिजे. पंखोवा. तुम्हाला इथे मेन क्वेश्चन विचारला पण जाईल की पिलांना आधार देणारे काय? पक्षिणीचे पंख. मग त्यांना सेफ वाटतं त्याच्यात, आईच्या पंखाखाली बसल्यावर. जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांसी मृदुत्व. आता बघा इथे पाणी ह्याची योग्यता सांगायची आणि पाण्याला या अभंगात, या संतवाणीत खूप नाव आले. मग पहिलं पाण्याला नाव काय आलेलं आहे? जीवन. लिहा तिथे पाणी. मग तुम्हाला सगळ्या जेवढे पण सजीव आहेत, जेवढ्यात पण आत्मा आहे, त्या सगळ्यांना जीवन जगण्यासाठी काय लागतं? पाण्याची आवश्यकता असते. जीवन जैसे काय जीवासी. जीव म्हणजे काय? आत्मा, हृदय. मग ते पाणी कुठलं कोणी असो, आत्मा असला, तो प्राणी असला, मनुष्य असला, सगळ्यांना पाणी हवंच असतं. कारण काय करतो? ते तहान भागवतो. तेवी सर्वासी मृदुत्व. सर्वासी सगळ्यांना. सगळ्यांना ते काय देतं?
सगळ्यांना ते मऊपणा देतो. आत्मा एकदम शांत होतो. पाणी पिऊन आपल्याला कसं एकदम तहान लागली की माणूस किती आणि पाणी मिळालं की एकदम शांत होतो. मग इथे तुम्ही मृदुत्व समानार्थी लिहा मऊ, आणि त्या मृदुत्वाचं अतिशय मेन इथे येणार तुम्हाला अपोजिट मध्ये साईडला लिहा क्रॉस टाकून कठोर. मृदुत्वाचा अपोजिट कठोर, समानार्थी मऊ, कोमल. मग कुणाला कोमल वाटतं? आत्म्याला कोमल वाटतं. कशाने कोमल वाटतं? पाणी पिल्याने. प्यास बुझाया, बहुत अच्छा लगता है. पानी ये ऐसा है कि हम लोग को हमेशा चाहिए रहता है. दिन में हम लोग कितना बार पानी पीते हैं? एक ही बार सुबह उठ के हो गया तो होता है क्या? नहीं, चाहिए ही रहता है पानी. और जब पानी पीते हैं तो बहुत अच्छा लगता है आत्मा को. अभी सेकंड, जळ वरवरी शळी मळ. जळ, परत इथे जळ आलं बघा, आणि आची मात्रा असती तर जाळ आला असता, पण जळ दिलंय, आची मात्रा नाहीये, म्हणून जळ म्हणजे पाणी. न बाणाचा यू शेप, जळ. जर जळ वरी वरी शळी, शाळी, शाळी म्हणजे धुणे. धनुष्य बाणाचा आल्या तिथे धू, धूचा उकार छोटा, न बाणाचा. मळ समानार्थी घाण, वापस इधर न बाण वाला यू शेप का. देखो 3 मीनिंग्स बताया मैंने. जळ पाणी, वरी वरी म्हणजे वरचे वर, शाळी म्हणजे धुणे, मळ म्हणजे घाण. पाणी काय करतं? पाणी वरवरची घाण धुतं. आपण बघा रोज आंघोळ करतो, शरीरावरची वरवरची मळ घाण धुवून टाकतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी घाण होते, पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला पाण्याची आवश्यकता लागते. म्हणजे पाणी हे न संपणारी बाब आहे. पाणी धरतीवर आलंय मानव कल्याणासाठी, पण आपल्याला पाहिजे पाहिजे पाहिजेच असतं. ते पाण्याची वॉन्ट कधी संपतच नाही. पण तुम्ही योगिया सहबाह्य करी निर्णय. योगी म्हणजे साधू महात्मा, त्यांच्याकडे जा. ते काय करतील? ते तुम्हाला आतून बाहेरून तुमचं अंतःकरण एकदम स्वच्छ करतील. सबाह्य, स म्हणजे स्वतःला, बाहेरून, सबाह्य, बाह्य म्हणजे बाहेरून. दोन्हीचा अर्थ लिहा, सबाह्य, आतून आणि बाहेरून. निर्मळ करते, निर्मळ समानार्थी स्वच्छ, आणि निर्मळचं अपोजिट येणार मलिन. मलिनचा न ल विलांटी छोटी आएगा, मलिन. समानार्थी स्वच्छ, स हा उसको व, च हा उसको छ, स्वच्छ. और मलिन का म ली छोटा, न नळ का, मलिन. योगी क्या करतो? योगी तुमचं मन आतून आणि बाहेरून स्वच्छ करतो. किती चांगलं आहे बघा. म्हणजे आतून आणि बाहेरून स्वच्छ करतो म्हणजे काय करतो? ब्रशनी घासतो का? नाही. तुमच्या मनातील विचार जे वाईट असतील ते काढून टाकतो. ते विचार सगळे नष्ट करतो, आणि तिथे चांगले विचारच आले पाहिजे तुमच्या मनात. तशी ते तुम्हाला बुद्धी होईल तसंच तो तुम्हाला ट्रीट करतो, वागवतो. म्हणून आपण आपल्या बघा घरी लहानपणापासून तुम्हाला सांगतात आई वडील, बाबा रे काही पण कर, पण चांगली संगत धर.
कोण आहे तुझं मित्र? घरचे सगळे विचारत असतात मधून मधून. वाईट संगतीतले नाही ना, त्यांना काळजी असते. आणि एकदा तुम्ही चांगली ट्रॅक पकडली, नक्की पुढे यशस्वी होणार. जीवनात सगळ्या प्रकारचे परमेश्वराने लोक पाठवली आहेत. मग तुम्ही तुमचं आयुष्य घडवण्यासाठी, सुखदुःखाचा हा रुमाल विणण्यासाठी तुमचा वर्तमान काळ आता जर तुम्ही चांगला घडवला, वर्तमान काळाला आळस न करता वागवलं, तर भविष्य काळात नक्कीच सुखाचा क्षण येणार. मग कशाने? जसं योगी त्यांच्या सानिध्यात राहिल्याने तो तुम्हाला चांगले वाईट विचार सांगतो. मग तुम्हाला तुमचे आई वडीलच बघा, किती तुम्हाला आई वडील आणि गुरु, मी नेहमी सांगत असे, 3 आयुष्यात कधीही स्वार्थ न करणारे माणसं तुमच्या आयुष्यात असतात. गुरुला काहीही तुमच्याकडून घ्यायचं नसतं, फक्त आपला शिष्य चांगला घडावा एवढंच त्याचं असतं. आई वडील सुद्धा तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या करिअरसाठी सतत झटत असतात. म्हणून या संतवाणीतून चांगले विचार, चांगले मित्र यावेत तुमच्या आयुष्यात, जेणेकरून तुमचं आयुष्य सफल होईल. म्हणजे तुम्ही योग्याच्या सानिध्यात राहा. म्हणजे आता आपण खरंच मंदिरात जाऊन योग्याच्या सानिध्यात राहायचं का? नाही. जे तुम्हाला चांगले विचार घडवून देतील, जे तुमच्या सानिध्यात तुम्हाला आनंद निर्माण करून देतील जीवन जगताना, चांगल्या वाईटाची जाण त्यासाठी योगिया सहाय्य करी निर्भय. मग अशा लोकांची किती काही झाली तरी संगत सोडायची नाही. मग उदक, परत बघा पाण्याला शब्द आलाय उदक, पाणी समानार्थी उदक. आता तुम्हाला इथे असं विचारलं जाईल की ह्या संतवाणीत योगी सर्व काळ सुखदाता, ह्या संतवाणीत पाण्याबद्दल कोणकोणते शब्द आले आहेत? पहिला आला जीवन, दुसरं आलं जळ, तिसरं आता आला उदक. उदक म्हणजे पाणी. उदक सुख करी एक वेळ. पाणी पेल्यावर काय होतं? एक वेळ एकदम आपली तहान भागते, खूप छान वाटतं, सगळ्या अंगाला, सगळ्या शरीराच्या अवयाला तात्पुरतं सुख मिळतं. कसं मिळतं? तात्पुरतं सुख मिळतं. उदकाचे सुख एक वेळ, एकच वेळ सुख मिळतं. ते सारखं सारखं सुख ते एकदम एकदा पिलं आणि आयुष्यभर आता मरुसपर्यंत पाणी पिणार नाही असं कधीच होणार नाही. क्षणिक सुख आहे ते. पण तुम्ही योग्याच्या सानिध्यात राहा. योगी सर्व काळ सुखदाता, सर्व काळ समानार्थी सतत सुख देणारा, सुखदाता, सुख देणारा. योगी आपल्याला काय करतो? सदा सर्व काळ सुख देतो. त्याच्या सहवासात येणारा प्रत्येक माणूस सुखीच होणार, दुःखी होणार नाही. कारण तो जनकल्याणासाठी आलेला आहे, जनसेवेसाठी आलेला आहे. जनसेवेचे बांधुनी कंकण, त्रिभुवन घेईन सारे गुण. 3 लोकांचा स्वामी असलेला देव खाली धर्तीवर तुमच्यासाठी आलेला आहे. तो जो चांगला विचार तुमच्या मनात घडवून देतो. असा योगी तुम्हाला काय देतो? नेहमी सर्व काळ सुख देतो, सतत सुख देतो. इथपर्यंत तुम्हाला समजलंय का? एनी डाऊट? तो मी पुढे जाणार. नाही समजलं परत सांगा मला, फ्रीली बोला. वर्ष काढायचे आपल्याला, घाबरू नका. काय असल नसल मला सांगा, मॅम इथे नाही समजलं परत सांगा, मी परत सांगेन.
मॅम योगी सर्व काळ सुखदाता ते लाईन परत सांगा ना. योगी योगी महात्मा साधू संन्यासी ऋषी त्याचा समानार्थी लिही. सर्व काळ सतत नेहमी सुख देणारा सुखदाता कोण? योगी. योगी सर्व काळ सुखदाता म्हणजे संन्यासी, जो चांगला माणूस, जो ऋषी महात्मा, जो तुमच्या सानिध्यात आला, तो काय देतो? नेहमी तुम्हाला सुख देणारा, कधीही चांगला अनुभव तुमच्या आयुष्यात घडवणारा, त्याच्या सानिध्यात राहायला सांगितलंय. कारण का? तो तुम्हाला सुखच देणार, दुःख देणार नाही. त्याच्या सानिध्यात राहिल्यावर तुम्हाला दुःख भेटणार नाही. म्हणून योगी सर्व काळ सुखदाता, म्हणून तुम्ही त्याच्या सानिध्यात राहा. मग सुख देणारा कोण असा प्रश्न विचारला जाईल. सुख देणारा योगी. योगी काय देतो? योगी तुम्हाला सुख देतो. सुख अपोजिट दुःख, आणि दाता देणारा, सुख देणारा. समजलं आता दर्शन? येस मिस. अजून कोणाला काही डाऊट? समजलं सगळ्यांना? पुढे जाऊ मी? यस या नो? यस या नो? यस यस बोलते जाओ, अच्छा लगेगा मुझे. यस. देखो बच्चे लोग, तुम लोग थोड़े से मेरे से बात करेगा ना, मेरा है ना, मेरा ब्लेसिंग भी तुम्हारे पास जाता रहता है. एक ध्यान में रखो, मैं है ना इंसान है, तुम लोग भी इंसान है. हम लोग, मैं तुम्हारी मम्मी जैसी है, छोटे हैं तुम लोग. तुम लोग क्यों ऐसा बात नहीं करते हैं? जो भी है मैम मैम करके तुम लोग उल्टा प्यार से फटाक से बोलने का. तो हम लोग जितना क्लोज होंगे, तुम लोग डरेंगे नहीं, उतना क्लोज होके तो एकदम हैप्पीली पढ़ेंगे तुम. नहीं तो तुम लोग ऐसा, मैं हमेशा पूछते जाएगी और तुम लोग हाँ ना भी नहीं बोलेंगे तो मुझे खराब लगेगा. अच्छा ब्लेसिंग लो. मैं क्या कर्स नहीं दे रही तुम लोग को, बट मुझे भी अच्छा लगता है कि अरे मैंने इधर इतना सिखाया, बच्चों को समझ में आया. यस, तुम लोग भी हैप्पी तो मुझे और मन करता है फिर फीडबैक अच्छे से फटाफट देने का, ताकि मुझे भी अच्छा लगेगा तो और कुछ इनको नया कुछ बताऊं. ऐसा होता है फिर. हम भी इंसान हैं, बताते जाओ जो भी है. मैम थोड़ा वापस बताओ. देखो दर्शन अभी कितना फ्री होके बताया, अच्छा लगा मुझे. नेक्स्ट. यस बोलो मैम, यस. आगे चलो बस. नेक्स्ट. उदकाचे सुख ते किती, सवेचे क्षणे तृषिती होती. उदक म्हणजे पाणी. त्या पाण्याचे सुख काय आहे? खूप थोड्या वेळ. सवेची लिहा तिथे लगेच. क्षणे एका क्षणात. तृषिती तहानलेला. तृष्णा, तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे तहान. उदक म्हणजे पाणी. बघा हे पाणी, आता बघा मी मगाशी पण हे पाणी पिले, आत्ता पण मी पाणी पिणार, कारण हे मला मी कायम इतक्या वेळची बडबड बडबड करते, माझा घसा कोरडा पडतो. मग मला हे कायम सुख मिळतंय का? नाही. एका क्षणाचं सुख हे पाणी माझ्यासाठी. एका क्षणात काय होतो, मला परत तहान लागते थोड्या वेळाने. तर उदकाचे सुख ते किती, सवेचे क्षणे तृषिती. एका क्षणात तृष्णा, प्यास, तहान समानार्थी लिखो. एका थोड्या वेळात लगेच मला तहान लागते. पण तुम्ही योग्याच्या सानिध्यात जा. योगिया दे स्वानंद तृप्ती. स्व आनंद. बघा, स्व म्हणजे स्वतः, आनंद म्हणजे समाधान. योगी काय करतो? तृप्ती म्हणजे समाधान. योगी काय करतो? तिथे लिहा स्वानंद तृप्ती. स्वतः आनंद, स्वतःला मिळणारा आनंद, स्वतःला मिळणारं समाधान, तृप्ती समाधान. योगी काय करतो? तुम्हाला स्वतःला काय देतो? आनंद देतो. त्याच्या वागण्याने, त्याच्या बोलण्याने तुमच्या आत्म्याला काय मिळतो? आनंद मिळतो.
तुम्हाला इथे कम्पेअर करायला येईल बघा, पाणी आणि योगी. कुठले कुठले पॉइंट तुम्ही टाकणार बघा. योगी काय करतो? योगी स्वानंद तृप्ती देतो. योगी काय करतो? आपलं बाह्य निर्मळ करतो. योगी काय करतो? सगळ्या इंद्रियांना शांत करतो. योगी पॉइंट चांगले लिहिले ना, चांगलं पाठ केलं ना, का पाणी आपोआप येईल तुम्हाला. पाणी काय करतं? पाणी वरवरची घाण धुतो. पाणी काय करतं? जिभेला शांत करतो. पाणी काय आहे? एका क्षणाचे सुख आहे. हे तुम्हाला कम्पेअर करायला आहे. व योगीचे पॉइंट तुम्हाला आले की पाण्याचे आपोआप येणार. योगी काय करतो? सबाह्य निर्मळ करतो. सर्व इंद्रियांना शांत करतो. सबाह्य निर्मळ, नंतर स्वानंद तृप्ती. स्वतःच्या मनाला मिळणारा आनंद, समाधान देतो तो योगी. सुखाची विकृती पै नाही. सुख, समाधान, विकृती, दुःख. पै खरोखर. स्वानंद तृप्ती कोण देतं? योगी देतो. कुणाला देतो? मनाला देतो. खरोखरच त्याच्याने काय होतं? मनाला सुख मिळतं. योग्याच्या सानिध्यात राहिल्यावर मनाला खरोखर सुख मिळतं. दुःख मिळत नाही, सुखच मिळतं. विकृती समानार्थी दुःख. उदकाची जे मधुरता. बघा आता तुम्हाला इथे टफ क्वेश्चन एकदा वेगळ्या प्रकारचा विचारला जाईल की पाण्याचं महत्व सांगणारे 2 शब्द सांगा. तर पाण्याचं महत्व काय आहे? मधुर. येत नाही मुलांना हा क्वेश्चनचा आन्सर. मी मुद्दाम तुम्हाला मध्येच सांगितलंय की पाणी कसं आहे? मधुर. उदकाची जे मधुरता म्हणजे गोडपणा. पाणी कसं लागतं जिभेला? गोड. जे रसनेची तत्वता. रसना समानार्थी जरूर येते जिव्हा, जीभ. टेक्स्टबुक मध्ये आहे बघा, पहिलाच 5 नंबरच्या पानावर पहिलाच शब्द बघा, जीभ. रसना, जिव्हा. उदकाची जी मधुरता ते रसनेची तत्वता खरोखर, वस्तुतः. पाणी कसं असतं? मधुर असतं, गोड असतं. आणि ते तुमच्या जिभेला काय करतं? खरोखर समाधान देतं, शांत करतं तुमच्या जिभेला. मधुर आहे. अजून एक पाण्याबद्दल एक शब्द आलाय, गोडपणा. योगी याचा गोडपण पाहता होय निवविता सर्व इंद्रिये. उदक काय करतं? तुमच्या जिभेला मधुरता देतं, गोड वाटतं, समाधान वाटतं. पण योग्याच्या सानिध्यात राहिल्यावर काय मिळतो? तुमच्या मनाला गोडवा मिळतो, तुमच्या अंतःकरणाला गोड मिळतं, तुमच्या आत्म्याला समाधान मिळतं, तुमचं पाऊल चांगल्या मार्गावर पडतं. योगियाचे गोडपण पाहता होय निवविता सर्व इंद्रिया. निवविने समाधान. लिहा तिथे, निवविता समाधान. सर्व इंद्रिय म्हणजे सगळ्या इंद्रियांना शांत करतो. कोण शांत करतो सगळ्या इंद्रियांना? योगी. योगीच्या सानिध्यात राहिल्यावर काय होतं? इकडे येणार मग तुम्हाला की सर्व इंद्रियांना शांत करतो. टेक्स्टबुक मध्ये बघा 5 नंबरला दिलंय योगी आणि पाणी. याचा तुम्हाला कम्पेअर करायला येईल. बघा किती पॉइंट मी ह्याच्यात तुम्हाला सांगितलं इथलचे टेक्स्टबुकचे. काय करतो? निवविता सर्व इंद्रिया. निवविने शांत करतो. सर्व इंद्रियांना योगी शांत करतो.
समाधान पावतो, एकदम सॅटिस्फॅक्शन. वा. बघा तुम्ही समाजसेवक आपले गाडगे महाराज शिकलेले नव्हते अजिबात. स्वच्छता हेच त्यांचं ब्रीद होतं. सगळ्या गावात जायचे गाडगे महाराज आणि गाव ना गाव झाडायचे ते, आणि रात्री कीर्तनाला उभं राहायचे. आणि इतका समाज, डॉक्टर, इंजिनियर, वकील, असे मोठे मोठे लोक सुद्धा, हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला उभे असायचे. देवाच्या मंदिरात ते कधी गेले नाही, पण त्यांनी परमेश्वरात देव पाहिला. आणि त्यांचं कीर्तन ऐकल्यावर सगळेजण काय व्हायचे, शांत होऊन तल्लीन होऊन ऐकायचे. आणि जो माणूस असा सगळं एकदम सगळं आपलं सगळं सोडून इतकं त्यांच्या कीर्तनात प्रवचनात एकदम सत्संग में इतना लीन होके सुनता है, जो लीन होना है उनका कीर्तन में, उनका सत्संग में, उसको बोलते हैं सर्व इंद्रियांना शांत करो, उनके ही औराण में चले जाना. तो योगी पुरुष काय करतो, सगळ्या इंद्रियांना शांत करतो, यानी इसका मतलब. यानी हम लोग एकदम तन मन से एकदम सुनना उनका सत्संग, तो शांत होता है सब हमारा इंद्रिय, बॉडी का पार्ट ना पार्ट एकदम. और अभी नेक्स्ट एग्जांपल क्या दिया देखो, मेघ मुखे अधपतन. देखोनी उदकाचे देखोनी जाण. मेघ मुखे अधपतन. मेघ समानार्थी लिहा ढग. अधपतन खाली पडणे. बघा तुम्ही काळे ढग येतात, बादल भर के आता है काला, कभी कभी ओनली बरसता है लेकिन गरजता नहीं है, गरजता है तो बरसता नहीं है. तो ऐसे जो काले बादल है वो क्या करते हैं, अपना जीवन दूसरों के लिए देते हैं, समर्पित करते हैं. क्या बोला मैम, ये क्या है, बोल मुझे वापस, समझाने मुझे. यस बेटा, कौन, हाँ बोल. ऋषि, ऋषिका, हाँ मेघ का समानार्थी क्या है? क्या हुआ. मेघ मेघ ओरली बोलना, मुझे जल्दी समझ में आएगा, वो चैटिंग चला गया. मेघ मेघ कुछ डाउट है. समाधान, हेलो, मेघ का हाँ, समाधान का मतलब सेटिस्फैक्शन. समाधान. मेघ, मेघ यानी ढग, समानार्थी. मेघ क्लाउड, क्लाउड. तो क्लाउड कैसा होता है, काला है और वो नीचे बादल बादल बन के आता है. गुड, ऐसा पूछने का अच्छा लगा. तो ये जो काला बादल है क्या करता है, अपना जीवन वो सर्वस्व दे देता है दूसरों के लिए. नीचे धरती पे आता है मेघ, काला बादल, पानी बन के आता है, तो हम लोग को अच्छा पानी मिलता है. बारिश का पानी हम लोग कितना सारा स्टोर करके रखते हैं. समुद्र का पानी पी सकते हैं क्या, नहीं. हम लोग को कौन सा अच्छा पानी चाहिए रहता है. तो ये जो काला बादल है, ये जो ढग है, ये जो मेघ है, पानी बन के नीचे आता है धरती पे. अधपतन यानी खाली पडणे. उदकाचे देखुनी जाण. उदक पाणी, देखोनी बघुनी, जाण ओळख, की पृथ्वीवर पाणी पाहिजे, पृथ्वीवर पाण्याची जरुरी आहे, हे समजून काळे ढग काय होतात, खाली येतात, पृथ्वीवर येतात. ते पिल्यावर कोण संतुष्ट होतं, लोक संतुष्ट होतात. संतुष्ट होने ने समाधान मिलने, सेटिस्फैक्शन मिलता है लोगों को पानी मिलने के बाद. क्यों पानी मिलने के बाद सेटिस्फैक्शन मिलता है, हम लोग खाएंगे क्या, फार्मर खुश होता है, फार्मर का खेती में पानी चला जाता है, अलग अलग वो क्रॉप लेता है, गेहूं, बाजरा,
गन्ना जो चाहिए वो साल भर का स्टोर है, हम लोग को फूड मिलता है, हम लोग जिंदा रहे इसके। तो पानी के बाद भी सुख होते हैं, लोगों को भी जन यानी लोग जब पाणी शांत कोण शांत होते, लोग शांत होतात। कितने तो भगवान प्रेयर करते हैं, बहुत है तो साल भर उसके ऊपर ही रहता है, क्रॉप लगाने नहीं आता है, जल जाता है, बहुत तकलीफ होता है। तो पानी नहीं होता है, थोड़ा पानी उसके लिए ऊपर आने के लिए तो कुछ काही देण्यासाठी पाणी तर पाहिजे। मग असं ढगातून सगळ्या कोणाला होतो, अन्नदान सकलास, जो शेतकरी आहे, जो फार्मर खुश होता है उसको। उसके बारिश का पानी उसके रहने के लिए धरती, सब कुछ उसका ही है। हम लोग को घर बनाते हैं चाहिए रहता है, वस्तु बनाते हैं तो पेड़ चाहिए रहता है, खाने के लिए तो पानी चाहिए रहता है, रहने के लिए चाहिए रहता है। हम लोग नेचर ने दिया हुआ है ये सब हमको, लेकिन ये ऐसा नहीं, शेतकरी जो अन्न, जो हमारा अन्न देने वाला गॉड, ऐसा ये जो शेतकरी है उसको बहुत खुशी होती है। क्यों? क्योंकि नीचे पानी आ रहा है, खुशी होती है, वो अन्नदान देने वाला है। सुख उनको इथे कसं दिलंय, हा जो योगी माणूस आहे, हा जो आहे, तो कुठे आलाय, धरतीवर आलाय, खालती इहलोक, लिहा तिथे पृथ्वी लोक, इहलोक, त्यांनी जन्म घेतलाय कुणी योग्याने, तो कधी आलाय, स्वतःच्या आनंदासाठी नाही, स्वतःच्या समाधानासाठी नाही, स्वतःसाठी तो जीवन जगण्यासाठी आलेला आहे धरतीवर। ह्या योग्याने या जीवन कशासाठी घालवलं, लोकांचा उद्धार व्हावा, लोकांना मोक्ष मिळावा, सगळे लोक चांगल्या मार्गाने जावेत। आपल्या अंगात ना षड्रिपू भरलेले असतात, अहंकार, मद, मोह, मत्सर, आणि याच्यात माणूस आंधळा होऊन जातो। इसको जीतना है। अहंकार से लोग, गर्व का घर नीचे, भगवान के सामने कोई भी नहीं है, ये विधाता है, सृष्टि का निर्णय है। कभी भी कोई सी भी चीज एक जगह पे नहीं रहती, वापिस वापिस, जैसे आंबा, सफरचंद एकदा आले की परत ते परत निसर्ग देतो आपल्याला भरभरून, त्याच झाडाला परत परत येते झाडाला फळ। तसे योगी लोक परत परत या धर्तीवर येतात, कितीतरी संत महात्मे होऊन गेले, परत येतात। ते कशासाठी येतात, जसं अन्न धान्य सगळ्यांना मिळण्यासाठी पाणी येतं, पाऊस येतो, शेतकऱ्याला आनंद होतो, त्याप्रमाणे योगी धर्तीवर येतो। कारण का,
सामान्य लोकांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी, उनका मन का सोच बदलने के लिए, अच्छा विचार डालने के लिए और सबको सुखी देखने के लिए, तो उसका जो कीर्तन, प्रवचन, सत्संग, उससे लोग क्या होते हैं? संतुष्ट होते हैं, सेटिस्फैक्शन होता है। जे इहलोक जन्म पावने जन निववी श्रवण कीर्तने, जन लोक निववने आनंदने, समाधान पावणे, श्रवण ऐकणे, कानाने ऐकणे त्याला श्रवण म्हणतात। जे साधू संत कीर्तन करतात बघा इथे, श्रवण सगळ्या लोकांना काय देतात? समाधान देतात, आनंद देतात। निज ज्ञाने उद्धारी, निज ज्ञान आत्मज्ञान, निज म्हणजे स्वतः, ज्ञान आपल्याला आत्मज्ञान करून देतात, इनर सैटिस्फैक्शन देते हैं, अपलिफ्ट करते हैं। उद्धरने हमारा मन को ऊपर लेके आते हैं। कौन? साधु। कैसे? कीर्तन करने से, वो सुनने से सबको खुशी मिलता है। तो मैं थोड़ा सा इसके ऊपर तुम लोग को भी डीप डीप में क्वेश्चन पूछेगी, सब जन तैयार रहो, देने का कोशिश करो। नहीं आता है तो नो मिस, नहीं आ रहा है उतना वर्ड्स बोलो, अच्छा लगेगा मुझे। सिंपल क्वेश्चन है, ऐसे कुछ हार्ड भी नहीं पूछेगी। और जो नहीं तुम लोग को बोला गया है या कुछ ऐसा है तो तुम लोगों साइमल्टेनियसली पेन हाथ में रख के लिखते भी जाओ। अभी एकदम सबसे सिंपल बताओ मुझे, पाण्याचे दोन उपयोग कवितेत अभंगातलेच सांगा। पाण्याचे दोन उपयोग, अंशिका बोल, पानी का दो यूजेस, पानी का दो उपयोग। अंशिका, दो यूजेस बताओ। आकाश, किसको आ रहा है इसमें पानी का दो यूजेस? टेक्स्टबुक का चाहिए। उदकाची जे मधुरता आणि गोडपणे पाहता। नाही, पाण्याचे दोन उपयोग विचारले, युजेस लिहा तिथे। तहान भागविण्यासाठी आणि दुसरा मळ धुण्यासाठी। युजेस पूछा, उपयोग, पाण्याचे दोन उपयोग। तहान म्हणजे तृष्णा, तहान भागविण्यासाठी आणि दुसरा मळ धुण्यासाठी, घाण धुण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी। पाण्याचा गोडवा दर्शवणारे अभंगात आलेले दोन शब्द सांगा। अवघड आहे आता हा, तुम्ही लिहा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये। पाण्याचा गोडवा शब्द पहिला येणार मधुरता, दुसरा येणार गोडपणा। क्वेश्चन येणार पाण्याचा गोडवा दर्शवणारे अभंगात आलेले शब्द। सर्वांची तहान कोण भागवतो? सिंपल क्वेश्चन आहे आता। पाणी। पाणी
उदकाची मधुरता कुणाला जाणवते? उदकाची मधुरता जिभेला कुणाला जाणवते? जिभेला. अभंगात वर्णलेला टेक्स्टबुकचं बघा, चंद्रकिरण पिऊन तुम्ही लिहा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, ज्यांनी नाही लिहिलं त्यांनी. चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी कोणता? चकोर. चकोर. व्हेरी गुड. पिलांना सुरक्षितता देणारे? पक्षिणीचे पंख. येस. चिरकाल टिकणारा आनंद? चिरकाल म्हणजे कायम स्वरूपी टिकणारा आनंद कोणता? त्याला काय शब्द म्हणतात? संधी फोडून सांगितलं होतं मी तुम्हाला. श्रवण स्वानंद कीर्तन. तृप्ती. स्व म्हणजे स्वतः, स्वानंद, नंद म्हणजे आनंद, तृप्ती समाधान. व्यक्तीला सदैव सुख देणारा कोण? योगी. योगी. येस. योगी मानवाला काय मिळवून देतो? तेच पण वेगळ्या पद्धतीने. स्वानंद तृप्ती. योगी आपल्याला गोड वागण्याने कोणाला संतुष्ट करतो? सर्व इंद्रियांना संतुष्ट करतो. योगी सर्व काळ सुखदाता कशातून घेतलाय? एकनाथी भागवत. एकनाथी भागवत. संत एकनाथ महाराज कोणत्या संप्रदायातील होते? भागवत संप्रदाय. भागवत संप्रदायातील होते. संत एकनाथ महाराजांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले? ग्रंथ विचारले, ग्रंथ. येलो पेज मध्ये तुम्हाला मार्क केलेलं होतं बघा, 3 ग्रंथ. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण. पाण्याचे अधःपातन कशातून होते? म्हणजे पाणी खाली कशातून खाली पडते? हा, बोल, बरोबर बोललास. मेघ. मेघाच्या मुखातून, ढगाच्या मुखातून. श्रवण कीर्तनाने योगी यांना शांत करतो. कोणाला शांत करतो? लोकांना. योगी कुणाला शांत? योगी म्हटले की लोक. आणि पाणी बघा, पाण्याची गोडी हिला सुख देते. कुणाला सुख देते? पाण्याची गोडी कुणाला सुख देते? जिभेला. चकोराला हवे असते काय? चंद्रकिरण. येस, चंद्रकिरण. पिल्लांना हवे असते काय? सुरक्षा. पक्षिणीचे पंख. सुरक्षितता वाटण्यासाठी. योगी पुरुषाचे 4 वैशिष्ट्य सांगा आता, जे जे तुम्हाला येईल ते. योगी पुरुषाची 4 वैशिष्ट्य. अतिशय मेन हे दोन्ही पण. योगी योगी. पुरुषाचे. हा, योगी काय काय? सुख देते.
हा आणि इंद्रायणला शांत केले आणि हा समाधान हा. करतात. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहा, मी सांगते, मी डिक्टेट करते. टेक्स्टबुक मध्ये बघा, तिथे येलो पेजेस आहे ना, तिथे लिहा. योगी पुरुष सगळेजण लिहा. पहिला पॉइंट लिहा. नंबर 1, सबाह्य निर्मळ करतो. टेक्स्टबुक मध्ये बघून लिहा स्पेलिंग. नंबर 3 लाईन आहे बघा. सबाह्य करी निर्मळ. सबाह्य निर्मळ करतो म्हणजे काय, तुम्ही आतून बाहेरून स्वच्छ करतो हे पण लिहू शकता. पण आतून बाहेरून स्वच्छ करतो एवढं तुम्ही त्याचं एक्सप्लेन करण्याऐवजी हेच लिहा. सबाह्य आतून बाहेर. निर्मळ मी तुम्हाला सांगितलं होतं, समानार्थी आणि अपोजिट. स्वच्छ अपोजिट, घाण मलिन. सेकंड पॉइंट लिहा. योगी सर्व इंद्रियांना शांत करतो. सिंपल सिंपल हे पॉइंट. योगी सर्व इंद्रियांना शांत करतो. इंद्रियांनाचं स्पेलिंग व्यवस्थित लिहा. इंद्रियांना, द छोटा रफार, इंद्रियांना छोटी वेलांटी आहे, छोटी. आत्मज्ञानाने उद्धार होतो. आत्मज्ञानाने उद्धार होतो. स्वानंद तृप्ती मिळवून देतो. तुम्हाला जेवढे पॉइंट लिहिता येईल तेवढे लिहा, म्हणजे हे ब्रीफ मध्ये येणार, सगळीकडे येणार. तुम्हाला संदर्भाचा आपण इसमें रसग्रहण में भी यही लिखने का है, ब्रीफ में भी यही लिखने का है. मैं तुम लोग को कॉमन भी ब्रीफ देने वाली है कि कौन सा भी आएगा तो तुम लोग वही लिखना है. मैं वो बनाया हुआ है, नेक्स्ट लेक्चर में मैं भी देगी, तो वो तुम लोग को बहुत इजी जाएगा. फिर 2 2 3 3 करने की जरूरत नहीं रहेगा. मेरा जितना है वो एक ही अच्छे से बैठ करके रखना है. स्वानंद तृप्ती देतो, सर्व इंद्रियांना आनंद देतो. और एक कितना हो गया दर्शन लिख के? 4 points. हाँ, योगी ज्यादा लिखेंगे तो तुम लोग को इतना 3 लिखना है कंपलसरी. 5 करके रखो एटलीस्ट, ताकि तुम लोग को वो योगी वाला पॉइंट में क्या लिखने का जल्दी ध्यान में नहीं आएगा, तो ये आराम से आएगा फिर. योगी कीर्त, योग्याचे गोड वागण्याने सर्व इंद्रिय संतुष्ट होतात. गोड वागण्याने सगळे इंद्रिय संतुष्ट होतात. नेक्स्ट, पाण्याचं घ्या आता. पाणी काय करतं? वरवरची घाण धुतो. पहिला पॉइंट. घाण का न बाणवाला यू सेप का, वरवरची घाण धुतो. धनुष्यबाण का धुतो का, धू छोटा उकार. सेकंड, पाणी जिभेला तृप्त करते. पाणी जिभेला तृप्त करते. पाणी क्षणाचे सुख आहे. पाणी
क्षणाचे सुख आहे. पाणी म्हणजे जीवन. पण ते जिभेला आणि पोटाला तृप्त करते. जिभेला आणि पोटाला तृप्त करते. आता इथे नेक्स्ट क्वेश्चनचं बघा. इथे सगळे पॉइंट लिहिले तुम्ही सगळ्यांनी? येस Yes, क्या नो? miss. Yes, miss. येस येस. आता बघा इथे ते बघा इथे वर दिले, खाली आकृती पूर्ण करा. जीवयासी, पिलेयासी, चंद्रकिरण. चंद्रकिरण लिहा. काय येणार तिथे? चंद्रकिरण चकोर. चकोर. नंतर पिलेयासी पक्षिणी. पक्षिणीचे पंखासारखी. आता तिथे चकोर पण घेऊ शकता आणि चंद्रकिरणासारखे. चकोर लिहा आणि चंद्रकिरणासारखे, म्हणजे तुम्हाला रॉंग नाही जाणार. जीवासी पाण्यासारखे. कम्पेअर करणारी. योग्याचे मृदुत्व याने योग्येचा मऊपणा सर्वांशी याप्रमाणे. किसके जैसा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. जीभ समानार्थी रसना. पाणी समानार्थी उदक, जल, जळ. गोडपणा, मधुरपणा. न बाणवाला युसेप्का. मधुरपणा. ढग समानार्थी मेघ, क्लाउड. अभी तुम लोग को देखो इधर नीचे दिया है योगी पुरुष आणि पानी. ये दोनों भी सोशल वर्क का काम करते हैं. कैसे, क्या? ऐसा क्वेश्चन है. ये दोनों भी क्या करते हैं? दोनों भी सोशल वर्क का काम करते हैं, सामाजिक कार्य करता है. मैं फाइल है मेरा, मैंने खुद ने बनाया हुआ है ये आंसर. सिंपल सिंपल. इसमें नेक्स्ट लेक्चर में मैं तुम लोग को मैं भी देगी, लेकिन यहाँ कोई ट्राई कर सकता है क्या? बोल सकता है क्या कि पानी और सामाजिक कार्य. देखो सिंपल है आंसर. ये आउटसाइडर का थोड़ा सा है. योगी पुरुष आणि पानी दोनों भी किस लिए धरती पे आए? जग का कल्याण करने के लिए आए हैं और निस्वार्थपने सेवा करने के लिए. दोनों भी देखो कैसा सेवा कर रहे हैं, निस्वार्थ सेवा कर रहे हैं. पानी
मनुष्य को जीवन में बहुत महत्वपूर्ण आहे. जीवनात खूप महत्वपूर्ण आहे पाणी. पाण्यामुळे पृथ्वीवर सर्व जीव जंतू जिवंत राहतात. पाण्याने माणसाची तहान भागते, पोटाची भूक थांबते. पाण्यामुळे धरतीवर अन्नधान्य निर्माण होते, पशु पक्ष्यांना चारा मिळतो. पाण्यामुळे सगळीकडे आनंदी वातावरण निर्माण होते. तुम लोग आएगा पाण्याचे महत्व सांगा, ये सब क्वेश्चन का आएगा. काय काय होतं, पशु पक्ष्यांना चारा मिळतो, सगळीकडे आनंदी वातावरण निर्माण होतं पाण्यामुळे. कितना हरा भरा लगता है पानी आएगा तो. नहीं तो सब दाट वृक्ष, पानी नहीं रहेगा तो. सगळीकडे सृष्टि फुलून जाते. पानी से अनेक लोगों को रोजगार मिलता है, काम मिलता है. पानी मिले, पानी आया लोगों का. देखो ना, फार्मर है, उसकी खेती में दुनिया भर के काम रहते हैं, वो क्या क्या ग्रो करेगा, इंपोर्ट एक्सपोर्ट होता रहता है. पानी कितना मेन है लाइफ में. तो अशा प्रकारे वो सामाजिक कार्य करता है. और योगी पुरुष क्या करता है, वो भी सामाजिक कार्य कैसे करता है. वो भी निस्वार्थपणे सेवा करने के लिए, जग का कल्याण करने के लिए धरती पे आया हुआ है. तो योगी पुरुष म्हणजे धरतीवर म्हणजे मृत्यू लोकात जन्म घेतो. हम लोग मरते देखो, हमारा मरना जन्म में आया, तो जो जन्म में आया वो मरने ही वाला है. तो इसके लिए योगी क्या करता है, मृत्यु लोक में जन्म लेता है और बहुत कड़क तपश्चर्या करता है, साधना करता है वो. और उसका आत्मज्ञान हम लोग को प्राप्त होता है. वो आत्मज्ञान यानी उसको खुद को आता है. तुम लोग को मालूम है ना, गौतम बुद्ध घर छोड़ के गए थे, बोधि वृक्ष का नीचे बैठे, तपश्चर्या की, और इतना बड़ा राजा सब सुख को छोड़ के हो गया. इस संसार में उसने देखा एक जगह फ्यूनरल चल रहा था. ये क्या है, उसके कुंडली में लिखा था कि ये सन्यासी बनेगा. उसको डैडी ने बहुत समझाया कि ये नहीं हो सकता है, लेकिन बेटा को ऐसा ये रखा कि दुख नाम का चीज ही नहीं दिखाई देगा. फिर भी उसने फ्यूनरल देखा और बोला ये क्या है, तो बोला ये इंसान मरने के बाद ऐसे जलाते हैं इसको. तभी से उन्होंने क्या कर दिया, घर दार सब छोड़ दिया. उनको लगा ये नश्वर है सब, और इतनी मोह माया में मैं अटक के बैठा है, मेरा ये जन्म इसके लिए नहीं हुआ है. 12th स्टैंडर्ड में एक पोयम था, रे मना आज परीक्षा तेरी विनती करती हूँ, बहुत सुंदर था, योगी के लिए था. उनकी बीवी उनके उसमें सारा नगर जाता है राजद्वार पर. तो योगी पुरुष किसके लिए आए, वो ज्ञान देते हैं. देखो अभी उसकी बीवी जाती नहीं है, सारा दर्शन के लिए सारे लोग जाते हैं, नगर ना नगर जाता है. मैं जाएगी तो उनका ये जो जग का कल्याण करने के लिए मेरे पति आए हैं, वो उनके बाधा आ जाएगी. अपने मन को वो समझाती है, अरे मन आज परीक्षा करती हूँ, विनती करती हूँ, मैं दरस परस नहीं जाएगी. ऐसे ही योगी होके गए हमारे इधर. तो ऐसे ये किसके लिए आते हैं, वो आत्मज्ञान पहला प्राप्त करते. जैसे वो बोधि वृक्ष के नीचे बैठे और हमको ज्ञान दिया, वैसा आत्मज्ञान प्राप्त करते हैं. और हमको क्या करते हैं, आत्मज्ञान हमारा बढ़ाते हैं. जरा माणसात आत्मज्ञान वाढतो. योगी पुरुष लोगों को सुख देता है. योगी पुरुष का कीर्तन श्रवण करने से इंद्रिय को सुख मिलता है, अक्षय आनंद प्राप्त होतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने आपलं मन निर्मळ होतो, स्वच्छ होतो, और हमारा उद्धार होता है, मोक्ष प्राप्त होतो. योगी पुरुष मन से मऊ रहता है और सबको हवा हवा सा चाहिए चाहिए ऐसा लगता है. तो दोनों भी देखो समाज में दोनों भी उतने ही मेन है, जितना पानी और उतना ही योगी.
फिर तुम लोग को क्वेश्चन दिया हुआ है योगी पुरुष आणि पाण्याचे श्रेष्ठत्व सांग. फिर वो तो तुम लोग को मैं नेक्स्ट लेक्चर पोर्शन आगे तुम लोग को क्या रहेगा. मैम Every आवाज अटक रही है. कशा मैम हॅलो वॉइस अटक रही है. आता आवाज येतोय आता. हाँ अब हाँ. हाँ, तो नेक्स्ट लेक्चर में मैं तुम लोग इसमें से क्वेश्चन आंसर देगी, दोनों का भी देगी. अंकिला मी दास तुझा योगी सर्व का सुखदाता. तीन मिनट हम लोग को थोड़ा सा क्वेश्चन आंसर फेसबुक का नीचे वाला ट्राई करो. अंकिला मी दास तुझा तो आराम से हमने तेव्हा बाधित पडतो. पृथ्वीवर पक्षीनी झेपावते पिल्लू जाळी पडतो. गाय हंबारते किंवा वासराला भूक लागते. हरी आढळतो. आता कशी आहे कोणी कसं आहे चिंतित. परमेश्वराचे दास कोण संत नामदेव आणि मेघाला विनवणी करणारा चातक. परत 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 चांगला अभ्यास केला की होईल. पण आता पुढे 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 पोर्शन दिला असं तोंड नाही उघडलं तर कसं चालणार. तुम्हालाच कळणार शांत. आणि जेव्हा वेळ येते मग तेव्हा काही नाही येत. तर कॉम्पोजिशन माझा आवडता संत आणि दुसरा कॉम्पोजिशन माझा आवडता सामाजिक संत. सामाजिक संत म्हणजे कोण. संत गाडगे महाराज जो समाजाची सेवा करतो आणि संत पण गाडगे बाबा इझी आहे. माझा संत आणि सामाजिक संत याच्यात थोडासा फरक आहे. सामाजिक संत मध्ये बाकीचे संत शक्यतो नाही घ्यायचे. सामाजिक संत म्हणजे जास्त करून गाडगे बाबाच घ्यायचा. हा मी दोन संत म्हणजे कोण त्यापेक्षा द्या. मग संतांनी समाजाला दिलेले फायदे तोटे ते समाजात होत्या. आणि मला दाखवा काय करा लिहायचा. चांगल्या चांगल्या इडियम्स अलंकारिक भाषा प्रॉप्स यूज करके ज्यादा मार्क पाते हैं. जो कंपोजिशन लेटर स्टोरी ये सब ज्यादा मार्क है इसलिए तुरंत तुरंत करते जाओ. तो नेक्स्ट लेक्चर में मिलते हैं हम लोग. चाल भी लेगी एब्सेंट रहो मत. दोनों इसमें में भी नोट्स भी देगी. फटाफट हो जाएगा नोट्स स्क्रीन पे डाल के. जो जो वर्ड्स हार्ड लगा तुम लोग उधर ही एक्सप्लेन कर दे. तो एनी डाउट में से एनी डाउट. बाय No. बाय बाय बाय.